मग काय लय मोठा पराक्रम केला नाहीस. ती भांडी ठेवल्या ती धुव, पण धुणं बिणं धुव आणि मग बस तिकडं. आई आई मला तुझी लई महिन्याला वेळ का काय झालं. अगं ते शेजारच्या बंटीच्या आहे ना, तिला शाळेत पाठवलं नाही, पण तू मला शाळेत पाठवलं. आई मला लई शाळा आवडते, मी लई शाळा शिकणार आहे आणि डॉक्टर होणार आहे. हा माहिती आहे तिथे डॉक्टर होणार. ती भांडी घाल, मला जाऊ दे कामाला. तुझा बा गेलाय तिकडे येत भट्टीला तिकडं पोटाच्या माग, मला जाऊ दे कामाला. आई आई लवकर येऊ का. हा ते भांडी बिंडी कर, मी येतो कामासनं जाऊ. आई पोटात तू का तू करावी आई ग. आई आई लई दुखते. आता आजीला सांगवतात की आणि काय मग ओरडते काय तर. आईनं भांडी घासायला सांगितलं काय. आई अगं आई रक्त कुठून आलं. मला रक्त बघितलं की भीती वाटते. रक्त आलं की माणसं मरते, भीती वाटते मला. कुठून आलं रक्त. आई 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 इकडे आई इकडे. आई हे बघ हे काय झालं तुम्हाला. कुठं कापलं नाही काय नाही. कुठं रक्त काय झालं. हा रगत आलं. अरे देवा हे काय वाणवा का भोग म्हणायचा. आता काय करू. चल चल घरला. हा हे बघ. अहो सासूबाई काय काय का चिंदात बिंदात तुमचं जुनं द्या जरा. का ग कशाला काय झालं. अहो नात मोठी झाली ना, आता तिला देतो की जरा बांधायला फडकी फडकी काय तर. अरे देवा माझ्या कर्माशी आणि काय डोसक्याला ताप झाला. ते त्या गटुळ बांधून ठेवले बघ ते तर 6 महिने झालं काय त्यातल्या चिंध्यान दे त्याला. हा हा घेते घेते. हे बघ इकडे हे हिताचं कंबरला तुझ्या बांधतो करकाचून आणि ही फिंडूळ आहे नाही तसे गाठ मार आणि मागणं घे असं लंगोटा घेतला का त्याने बांध येत. आई आई पोटात लय दुखते. आई जाऊ नको की आज कामाला म्हणजे पोटात लय दुखते. ते का पोटाला काय बिबा घालू मी तुझ्या बस तिथं गप. आणि हाय तिथं भाकरी बिकरी चटणी आहे ते खा आणि जाऊ दे मला कामाला. काय लय तो करून घेऊ नको. बस तिथं आणि पड मोर गाळू. आई खरंच जाऊ नको ग. काय नाही मी जाते जाऊन येते तू बस तिथं. लई पोटात दुखायले असं तसं झालं मला. काय झालं काय कळलं झालं. अरे मुलांना आज सीमा कुठं दिसत नाही शाळेत आलेली. काय चाललंय. अहो मॅडम मी गेलतो तिला बोलवायला. ती म्हणजे आजी म्हणली जावा मुर्द्यानो ती येत नाही शाळेला. शाळा बंद केली तिची. शाळा बंद केली असं कसं काय हे लोक करू शकतात. अरे तुम्हाला कुणाला घर माहिती का. मॅडम मला घर माहिती. मी येऊ तुमच्या बरोबर. त्या पांदीच्या खाली गेले नाही ते तर घर आहे. चला मी येतो तुमच्या बरोबर. बरं बरं चल चल एक 10 मिनिटाची सुट्टी आहे. सर जरा लक्ष ठेवा. मी येतो लगेच. हा मॅडम हे कशाच घर आहे. हा लई खबीस आहे बरं का. तुम्ही जपूनच जाऊ. होय पिंड तू असं कर तू 10 मिनिटं बाहेर खेळ. मी येतो लगेच. आहे का कोणी घरात. हॅलो कोण घरी आहे का. अय कोण पाहिजे. मास्तर नाही तुम्ही काय काम काढले. जावा जावा तिथं काय नाही. ती गेल्या गावाला जावा. अहो पिंट्या तर सांगू तुझं सीमा आजारी मग काय झाले तिला. तिला बरं नाही का. मास्तरीन बाई आमचं आम्ही बघून घेतो. आमची पुरगी आहे आम्हाला काळजी. तुम्ही काय लडबड करायला लागलाय. जावा आपलं तुमचं बघा जा. आजीबाई तुम्ही 5 मिनिटं थांबा. मी तिची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही. सीमा ए सीमा कुठं आहेस तू. कशी खोली कशी लोक राहतात की वास कुबट कसला यायला लागले. सीमा ए सीमा कुठं आहेस तू बा. मॅडम 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 मला बघा की काय झाले. असं रक्त येतंय सगळं आणि आई म्हणते आता तुझा हात पिवळा करायचंय तुला तर शाळा सोडणार. मॅडम मला नाही शाळा सोडायची. सीमा तू शांत हो शांत हो. आलं माझ्या सगळं लक्षात आलं. बरं आणि हे हे काय आहे तू इथं काय वाढत घातलीस. मॅडम आईनं सांगितले असलं बाहेर कुठं घालायचं नाही. लोक नावं ठेवते. ठीक आहे. अरे द्या एक काम कर इकडे ते ऑफिसमध्ये लॉकर आहे ना तिथं माझी एक बॅग आहे पिवळ्या कलरची ती घेऊन ये. हा मॅडम जातो लगेच. मला सांग तू रडू नको. तू पहिला शांत हो. तू काही खाल्लेस का अगोदर. नाही मॅडम पोटात सारखं दुखतंय आणि आईनं ती शिडी भाकरी ठेवून गेल्या. मला तोंडात घास घालवणं झालंय. हे बघ हे ॲपल आहे. हे कट कर आणि आधी पहिला खाऊन घे. मॅडम आता जरा बरं वाटलं बघा. आता मी तुला जे काही सांगते तू तू नीट ऐकून घे. हे जे असं आहे ना हे खूप धोक्याचं आहे. हे बघ आता पिंट्या आणि इकडे ती बॅग. हे बघ
ह्याच्यामध्ये आहे, त्याला पॅड म्हणतात. ती वाळत घातलीच नाही त्याच्यामुळे जंतूचा संसर्ग होतो, आपल्याला वेगवेगळे आजार होतात. आता हे मी तुला दाखवते, हे बघ, ही निकर आहे ना, मी अशा मुलींच्यासाठी अचानक जर काय होईल म्हणून मी 2 निकर सुद्धा तशा ठेवले, कारण मला माहिती आहे कुणाची परिस्थिती कशी आहे, कोण वापरतं कोण नाही. आणि हे बघ, हे आहे ना, हे चिकट आहे त्याचं काढायचं, हे निकरला लावायचं आणि व्यवस्थित घालायचं, काही अवघड नाही. बरं मॅडम मला द्या, मी घालते. लई झकास वाटायला लागले आता, मग जणक नाही चिकला तर अडकून पडला गत लई घाण वाटत होत बघा, आता लई भारी वाटले. एवढ्या मला एवढ्या पण करायला लागलं, लई छान वाटायला. आता असंच लक्षात ठेवायचं, 4 तास झालं की मग परत काय करायचं, ते बदलायचं. अहो मास्तरीन बाई, झालं का तुमचं पुसर या बाहेर आणि जावा बघा, जावा तुमची ते पोरं वाट बघत असतील. हा आजी आली. लक्षात आलं सीमा, तुला काय म्हणायचं ते? हा, आता असं हे कर आणि व्यवस्थित आंघोळ करायची. स्वच्छता जेवढी पाळशील तितकं तुला छान वाटेल. आणि 1 आठवडा होऊ दे, तू रेस्ट घे, तू पुन्हा शाळेत, तू कुणाचंही ऐकू नको, मी तुझ्या आईची आजीशी बोलते. होय मॅडम, बरं झालं बघा तुम्ही आला, की माझी आपण सुटका करा, मला लई शाळा शिकायची. मला माहित आहे, मी अजिबात तुला शाळा सोडून देणार नाही. हा आजीबाई बोला, काय म्हणताय? मास्तरबाई तुम्हाला एक सांगतो, नात आमची आहे, ती मोठी झाली आहे, तिला आम्ही शाळेत पाठवणार नाही. आमचं मूल आमच्या हातात आहे, आमचा अधिकार आहे, तुम्ही काही बोलू शकत नाही. आजीबाई तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? हा काय? हे बघा, तुम्ही जर आता तुम्ही लग्न तिचं कधी करणार आहे? हा लगेच आता माझ्या लेकीचं पोरगा आहे 20-22 वर्षाचं, चांगलं कमवतंय, टेम्पोर ड्रायव्हर आहे, ते 8-10 रुपये कमवतंय, लगेच लावून देणार आम्ही घरच्या घरात? आजी हे तुम्ही खूप चुकीचं करताय. तुम्ही जर हे केलं तर मी लगेच पोलीस स्टेशनला फोन करणार, कारण आता गप्प बसणार नाही. कारण माझी ती आवडती विद्यार्थी नाही, तिच्यात काय चॅलेंजेस आहेत किंवा तिच्यात काय ते कोहिनूर हिरा आहे हे मला माहिती आहे. तुम्ही तिला ओळखलेलं नाही, ती उद्याचं तुमचं भविष्य आहे. तुम्ही जर तिला लग्न केलं तर हा बालविवाह कायद्यानं गुन्हा आहे. तुम्हाला 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि 2 लाख रुपये दंड होऊ शकतो. आहे तुमची तयारी? मॅडम असलं काय सांगा, तुम्हाला बघायचं? हॅलो, हा पोलीस स्टेशन, हा इथं जरा बालविवाहाची चर्चा चालल्या, पुढची घटना घडण्या अगोदर तुम्ही इथं आलं. मॅडम असं काय करू नका, आमचं पोरग तिकडे गेले इटभट्टीला कामाला, अहो रोज आम्ही आपली चटणी भाकरी खाते, कुठला आणू 2 लाख रुपये सांगा बघू. नाही क्षमा करा, असलं आम्ही काय करत नाही. परत आजी कळलं मला, तुम्हाला त्रास द्यायचा हेतू नाही, पण तुम्ही जे करायला लागला ना तिचं खूप नुकसान करायला लागलं. हे असं करू नका. ती जाऊ दे, 1 आठवडा शांत विश्रांती घेऊ दे, पण तिला पुन्हा तुम्ही शाळेत पाठवलं नाही, हा खूप मोठा गुन्हा आहे. की मुलांना त्यांच्या शिक्षणापासून वंचित करणं हा खूप मोठा गुन्हा आहे. तुम्ही ती चूक करू नका. तुमचं म्हातारपण तुम्ही आनंदात घालवा. होय होय मॅडम, चुकलं बघा, आता नाही मी अशी करायची, माझ्या नातीला मी शिकवेन. अगं बाई मास्तर बाई आले तरी, अहो कामाला गेली होती व आता झाली बघा सुट्टी. काय म्हणताय? अहो काय तुम्ही असं वागताय, कधीच त्या चिंध्या, कधीच काय ते गाठोडं बांधलेलं तसं तुम्ही मुलीला देताय, त्याच्यात काहीतरी कीटक जाऊन बसलेलं असतं, काहीतरी मुलीला धोकं, हे असं अजिबात करू नका. होय मॅडम, तुमचं सगळं बरोबर आहे बघा. आता मी तिला पॅड दिलेला आहे, तुम्ही जरी स्वच्छ कापड वापरत असाल तर ते पाण्यात उकळून वगैरे उन्हामध्ये वाळवा. हे असं आत तिला वाळायला घालवू नका, कारण त्याच्यामुळे जंतू संसर्ग होऊ शकतो. होय मॅडम, हे आम्हाला असलं काय शिकवलंच नाही हो तुम्ही. आम्हाला सारखं ते कुंडून ठेवा, ते दडवून ठेवा, अंधाऱ्यात खोली ठेवा, असलंच आमच्या आईनं आजीनं सांगितलं. आमची तर काय चूक आहे? बरोबर आहे, आतापासून व्यवस्थित वागा आणि तिला 1 आठवड्यानं शाळेत पाठवा.